नमस्कार, झी 24 तासच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राज्यातल्या शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी सर्वात मोठी बातमी. झी 24 तासवर राज्यातल्या 7880 बोगस शिक्षकांचा झी 24 तासनं पर्दाफाश केल्यानंतर आता थेट या बोगस शिक्षकांची यादीच झी 24 तासच्या हाती लागली आहे. तुमच्या जिल्ह्यात नेमके किती शिक्षक बोगस आहेत याचा झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश झालेला आहे. या बोगस शिक्षकांची फाईलच आता झी 24 तासच्या हाती लागली आहे. मुंबई पासून थेट गडचिरोली पर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये, होय सर्वच जिल्ह्यांमध्ये बोगस शिक्षक असल्याचं उघड झाल्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यात किती बोगस शिक्षक आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. थेट जाऊया माझे सहकारी यावेळेस माझ्या सोबत जोडले गेलेले आहेत तन्मय टिल्लू यांच्याकडे. तर आपण बघतोय राज्यातल्या 7880 बोगस शिक्षकांचा झी 24 तासनं पर्दाफाश केलेला आहे आणि आता राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस शिक्षकांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये नेमके किती शिक्षक बोगस आहेत थेट जाऊया माझे सहकारी तन्मय यांच्याकडे. तन्मय, काय माहिती? स्नेहिल 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 नुसती हादरवणारी नाही तर डोळे उघडवणारी आणि संपूर्ण राज्याला जागा करणारी बातमी म्हणावी लागेल. झी 24 तासनं पर्दाफाश केला आणि त्यानंतर आता थेट या बोगस शिक्षकांची यादी झी 24 तासच्या हाती लागली आहे. तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या प्रत्येक जिल्ह्यात किती बोगस शिक्षक आहेत याचा झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश झालाय. आपण पाहतोय झी 24 तासवर हीच ती फाईल आहे ज्यामध्ये 7880 परीक्षार्थींची यादी आहे. हे बोगस परीक्षार्थी आहेत, त्यांची यादीच झी 24 तासच्या हाती लागलेली आहे. हीच ती फाईल आहे ज्यामध्ये हे बोगस शिक्षक कोण कोण आहेत, किती जिल्ह्यात किती बोगस शिक्षक आहेत यांची यादी हाती लागलेली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये, ज्या शैक्षणिक संस्था ज्ञानदानाचं पवित्र काम करतात अशा या संस्थांमध्ये हे बोगस शिक्षक हे सातत्यानं पेरले गेलेले आहेत आणि त्यांच्या हाती आता हे बोगस काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. थेट मुंबई ते गडचिरोली पर्यंत हे बोगस शिक्षकांचं जाळं पसरलेलं आहे आणि ही यादी झी 24 तासच्या हाती लागली आहे. त्यापूर्वी पाहूयात हे बोगस शिक्षक कसे पात्र ठरवण्यात आले होते. टीईटी पात्र ठरवण्यासाठी थेट OMR शीट बदलल्या. काहींच्या OMR शीट स्कॅन झाल्यानंतर त्यावरील नंबर बदलण्यात आले. OMR शीट मध्ये 28 मार्क असताना अंतिम निकालात चक्क 82 मार्क देण्यात आले. प्रश्नपत्रिका सोडवताना परीक्षार्थींना कोडवर्ड देण्यात आला. काही प्रश्नांचीच उत्तरं सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मूळ गुणांमध्ये वाढ करून पात्र ठरवलं गेलं. काहींच्या जातीची वर्गवारी बदलून पास करण्यात आलं. तरीही पात्र ठरत नसेल तर थेट बोगस सर्टिफिकेट देण्यात आलं. बॅक टू यू स्नेहिल. तर आपण बघतोय यावेळेस एक अतिशय मोठी आणि महाराष्ट्राला हादरवणारी खरं तर ही बातमी झी 24 तासनं आपल्या समोर आणलेली आहे. परंतु या संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे, अर्थातच या बातमीच्या अतिशय खोलात जाऊन या संपूर्ण बातमीचं वार्तांकन करणारे आमचे प्रतिनिधी, पुण्याचे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यावेळेस आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सागरकडून आपण या संपूर्ण बातमीचे सगळे ताजे अपडेट्स घेणार आहोत. परंतु सध्या कोणकोणत्या जिल्ह्यात नेमके किती बोगस शिक्षक सापडलेले आहेत ते देखील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर आपण बघतोय मुंबई पश्चिम मध्ये 63 इतके शिक्षक बोगस होते. मुंबई उत्तर मध्ये 60 बोगस शिक्षक आहेत. रायगड मध्ये 42 बोगस शिक्षक आहेत. ठाण्यामध्ये 557, मोठा आकडा. ठाण्यामध्ये आपण बघतोय पालघर मध्ये 176 बोगस शिक्षक आहेत. पुणे विद्येचं माहेरघर म्हणावं लागेल, तिथे मोठा आकडा समोर आल्याचं पाहायला मिळतं. अहमदनगरमध्ये 149, सोलापूरमध्ये 171, नाशिकमध्ये 1154, सगळ्यात मोठा आकडा नाशिकमधनं पाहायला मिळतो. 1154 बोगस शिक्षक नाशिकमध्ये पाहायला मिळतोय. पुढचेही जिल्हे पाहायचे पण तत्पूर्वी जाऊयात आमच्या प्रतिनिधींकडे. सागर, नक्कीच आपण सुरुवातीपासून झी 24 तासने शिक्षक पात्रता परीक्षेचा पर्दाफाश केला होता. त्यामध्ये महत्त्वाची लिस्ट जी आहे ती आता झी 24 तासच्या हाती लागलेली आहे. नाशिक विभागामध्ये सर्वात जास्त बोगस शिक्षक आहेत, कारण की तुकाराम सुपे आणि सुखदेव डेरे नाशिक औरंगाबाद विभागामध्ये काम करत होते. त्यांनी या ठिकाणी अनेक
शिक्षकांना पैसे घेऊन पास केलेला आहे आणि एक मोठी त्यांनी या पैशाची अफरातफर केलेली आहे। कोट्यावधी रुपये तुकाराम सुपेच्या घरामध्ये मिळाले होते आणि आता ही लिस्ट हाती लागलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुकाराम सुपे असतील, सुशील खोडवेकर असेल, प्रितेश देशमुख असेल, सुखदेव डेरे असतील, यांच्यावरती आत्तापर्यंत आपण कारवाई झालेली पाहिलेली आहे। हे सर्व न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। तुकाराम सुपेचं निलंबनही करण्यात आलेलं आहे, तर सुखदेव डेरे सेवेमधून निवृत्त झाल्यानंतरही त्याला 3 वर्षानंतर अटक केलेली आहे। जर आपण ही लिस्ट बघितली तर चांद्यापासून तर बांद्यापर्यंत या लिस्टमध्ये सर्व शिक्षकांची विभाग वाईज यादी, कुठल्या जिल्ह्यात किती शिक्षक आहेत आणि त्यांची नावं जी24 तासच्या हाती लागलेत। तन्मय आणि स्नेहिल, तुमच्या जिल्ह्यात नेमके किती बोगस शिक्षक सापडलेत ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। प्रत्येक जिल्ह्यातला आकडा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय। तुमच्या जिल्ह्यात नेमके किती बोगस शिक्षक आहेत पाहूयात। ही आकडेवारी आहे दक्षिण मुंबई 40, आपण पाहतोय मुंबई दक्षिण 40, मुंबई पश्चिम 63, मुंबई उत्तर 60, रायगड 42, ठाणे 557, पालघर 176, पुणे 395, अहमदनगर 149, सोलापूर 171, नाशिक 1154, धुळे 1002, जळगाव 614, नंदुरबार 808, कोल्हापूर 126, सातारा 58, सांगली 123, रत्नागिरी 37, सिंधुदुर्ग 22, औरंगाबाद 458, जालना 114, बीड 338, परभणी 163, हिंगोली 43, अमरावती 173, बुलढाणा 340, अकोला 143, वाशिम 80, यवतमाळ 70, नागपूर 52, भंडारा 15, गोंदिया 9, वर्धा 16, चंद्रपूर 10, गडचिरोली 10, लातूर 157, उस्मानाबाद 46, नांदेड 259। तर हा आकडा अतिशय हादरवणार आहे। संपूर्ण प्रकरणच खरं तर अतिशय हादरवणार आहे आणि जी24 तास याच्या शेवटपर्यंत ह्याच्या मुळाशी जाणार आहे। काय कारवाई होते या आरोपींवरती हे देखील पाहायचं आहे। तुर्तास वळूयात पुढच्या बातम्यांकडे। बातमी आहे हिजाब प्रकरणासंदर्भातली। हिजाब बंदीचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचलाय। कर्नाटक हायकोर्टानं हिजाब बंदी योग्य असल्याचा निकाल दिला होता। या आदेशाला आव्हान देणारी याचिका 6 मुस्लिम विद्यार्थिनींनी सुप्रीम कोर्टात दाखल केली। हिजाब घातल्याशिवाय कॉलेजात जाणार नाही अशी आक्रमक भूमिका कर्नाटकातल्या या याचिकाकर्त्या विद्यार्थिनींनी घेतली। हिजाब बंदीला त्यांचा विरोध कायम आहे। हिजाब प्रकरणात कर्नाटक हायकोर्टानं ऐतिहासिक निकाल दिलाय। हिजाब घालणं इस्लाम धर्मात बंधनकारक नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय। त्यामुळे यापुढे शाळा कॉलेजमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालता येणार नाही। शाळा कॉलेजमधील हिजाब बंदी योग्यच। कर्नाटक हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल। इस्लाममध्ये हिजाब बंधनकारक नाही। हीच ती हिजाब गर्ल मुस्कान, पण यापुढे तिला हिजाब घालून कॉलेजमध्ये जाता येणार नाही। कारण हिजाब प्रकरणी कर्नाटक हायकोर्टानं ऐतिहासिक निकाल दिलाय। कर्नाटक सरकारनं शाळा कॉलेजमध्ये लागू केलेली हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्वाळा कर्नाटक हायकोर्टानं दिलाय। त्यामुळे मुस्कानच नव्हे तर कुणाही विद्यार्थिनीला यापुढे हिजाब घालून शाळा कॉलेजात जाता येणार नाही।
इस्लामी प्रथेनुसार महिलांनी हिजाब घालणं बंधनकारक नाही. शाळा कॉलेजचा गणवेश ठरवण्याचे अधिकार शैक्षणिक संस्थांना आहेत. त्यामुळे गणवेश घालण्यास विद्यार्थी-विद्यार्थिनी विरोध करू शकत नाही असं कर्नाटक हायकोर्टानं आदेशात स्पष्ट केलंय. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात सर्वात आधी हिजाबचा वाद उफाळून आला होता. हिजाब घालून कॉलेजात येणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींना कॉलेज प्रवेश नाकारण्यात आला. हिजाबसाठी अडून बसलेल्या विद्यार्थिनींचा निषेध करण्यासाठी हिंदू विद्यार्थ्यांनीही भगवी उपरणी घालून कॉलेजात आंदोलनं केली. त्यामुळे हा वाद कोर्टात गेला. मात्र कोर्टाच्या निकालानंतरही हिजाब बंदीवरून सुरू झालेलं राजकारण अद्याप थांबलेलं नाही. कुणी कोर्टाच्या आदेशाचं स्वागत केलंय तर कुणी त्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा इशारा दिलाय. अतिशय स्पष्ट अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे आणि आमचं असं मत आहे आता तरी हिजाबबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करणाऱ्यांनी चूप बसावं आणि हा निर्णय मान्य करून कायद्याच्या प्रमाणे या ठिकाणी कारवाई करावी. मुस्लिम महिलाओं पर टारगेटिंग होगी उनकी जगह जगह पर. मॉडर्निटी की निशानी ये है कि हिजाब ना पहने. मॉडर्निटी की निशान ये है कि हम सब चीज़ अपने रिलीजन के प्रैक्टिस छोड़ दें. ये मॉडर्निटी ये नहीं है. हम इसको नहीं मानते इन चीज़ों को. हिजाब बंदीचा निर्णय कोर्टानं उचलून धरला असला तरी त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच येत्या 21 मार्च पर्यंत कर्नाटकमध्ये कलम 144 लागू करण्यात आलंय. केवळ कर्नाटकातच नव्हे तर महाराष्ट्रातही हिजाब बंदीवरून राजकारणाचा नवा खेळ रंगला तर आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट झी24 तास. राज्यात देशात काय घडतंय हे आपण पाहतोच. पण सध्या जगच अशांत आहे. रशिया युक्रेन युद्धासंदर्भातल्या बातम्या पाहूया. रशिया युक्रेन युद्धाचा आजचा 20वा दिवस. रशियाच्या वॉर रूम मध्ये काय चाललंय? युक्रेनमध्ये रशिया आपलं ऑपरेशन कसं राबवतंय? रशियाचा फॉस्फरस बॉम्ब युक्रेनमध्ये कशी हानी करतोय? युद्धभूमीवर आज नेमकं काय घडलंय दिवसभरात जाणून घेऊयात माझे सहकारी अमित भिडे यांच्याकडून. रशिया युक्रेन मध्ये आपलं ऑपरेशन कसं राबवत आहे? विविध आघाड्यांवर लढणाऱ्या या रशियन फौजांचा आपापसातला ताळमेळ कसा राखला जातोय? एरवी युक्रेनमधील ग्राउंड रियालिटी आपण पाहत होतो. आज आम्ही तुम्हाला थेट रशियाच्या वॉर रूम मध्ये नेणार आहोत. पहा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. युक्रेनच्या विविध शहरात सायरन, आकाशातून बॉम्ब वर्षाव, जागोजागी स्फोट, गेल्या 19 दिवसांपासून सुरू असलेल्या बॉम्ब वर्षावामुळे युक्रेनची अनेक शहरं बेचिराग झाली. याचे आदेश पुतीन यांनी मॉस्कोत बसून दिले असले तरी याचं स्क्रिप्ट मात्र या वॉर रूम मधून लिहिलं जात आहे. Чеченский спецназ, наше подразделение. Я надеюсь, что мы так и пройдем, так до конца прямо. Но пока тоже. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत रशियाच्या वॉर रूमची. या वॉर रूम मधून रशियन फौजांचे कर्नल आणि हवाई योद्धे एकत्र येत हल्ल्याच्या योजना तडीस नेत आहेत. युक्रेनच्या कोणत्या भागात आज बॉम्ब वर्षाव करायचा याचं प्लॅनिंग इथे केलं जात आहे. रशियन सैन्याधिकाऱ्यांच्या हातात एक नकाशा दिसतोय. युक्रेनच्या कोणकोणत्या शहरांवर कब्जा करायचा याचा कट आखला जातोय. युक्रेनच्या विविध शहरांमध्ये गेल्या 19 दिवसात रशियाने मारा केलाय. याच वॉर रूम मध्ये हल्ल्यासाठी टार्गेट आणि टायमिंग सेट केलं जात आहे. युक्रेनच्या सरकारी इमारती, नागरी वस्त्या, लष्करी ठाणी तसेच युक्रेनचे कोणतंही महत्त्वाचं ठिकाण असो बेचिराग कसं करायचं याचं प्लॅनिंग इथे चाललं. रशियाचे वरिष्ठ अधिकारी कर्नल डॅनियल मार्टिनोव रशियन फायटर पायलटसह स्पेशल ऑपरेशन राबवत आहेत. कोणत्या भागावर मारा करायचा त्याचं प्लॅनिंग इथं केलं जात आहे. रशियन फायटर प्लेन्स आक्रमक फॉर्मेशन्सद्वारे युक्रेनवर हल्ला करतायत. या सगळ्या मोहिमांचं मॉनिटरिंग इथे होतं. रूस और यूक्रेन
दोनों अपने अपने युद्ध को बहुत सीरियसली ले रहे हैं। जो युद्ध अभी उत्तरी, पूर्वी और दक्षिणी किनारे पर सीमित था, अब वह यूक्रेन के पश्चिमी किनारे की तरफ भी बढ़ रहा है। दुसरीकडे युक्रेनही रशियन हल्ल्यांना तोंड देण्यासाठी आपल्या वॉर रूम मध्ये प्रयत्न करत आहे। युक्रेनसाठी ही करो या मरोची लढाई आहे, त्यामुळे प्लॅनिंग आणि प्रत्यक्ष कारवाईत कोणतीही चूक त्यांना परवडणारी नाही। दोन्ही देशांच्या वॉर रूम मध्ये चक्रव्यूह आखली जात आहे, रणनीती तयार होत आहे। सध्या तरी रशियन प्लॅनिंग सरस असल्याचं दिसून येत आहे, पण 3 आठवडे युक्रेनही रशियाला झुंजवत ठेवत आहे, त्यातून युक्रेनचे इरादेही मजबूत असल्याचं दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। युक्रेन युद्धात मानवी जीवनाची अपरिमित अशी हानी होते। या युद्धात अतिसंहारक अस्त्र वापरली जात असल्याचा आरोप होतोय। आता रशियाने युक्रेनवर फॉस्फरस बॉम्बचा मारा केल्याचा आरोप युक्रेनने केलाय। विशेष म्हणजे हा फॉस्फरस बॉम्ब लष्करावर नाही तर मानवी वस्तीवर फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। युक्रेनवर रशियाची अतिसंहारक अस्त्र। युक्रेनवर व्हाईट फॉस्फरस बॉम्बचा मारा। माणसांना वितळवून टाकणाऱ्या बॉम्बचा हल्ला। युक्रेनवर रशिया रोज नवनव्या अतिसंहारक अस्त्रांचा मारा करते। काही दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवर शक्तिशाली व्हॅक्यूम बॉम्बचा मारा केल्याचा आरोप झाला होता। आता तसाच अतिसंहारक व्हाईट फॉस्फरस बॉम्बही रात्रीच्या वेळी टाकल्याचा आरोप करण्यात आलाय। तब्बल 800 अंश सेल्सिअस ऊर्जा निर्माण करणारा हा बॉम्ब फुटला तर परिसरातही माणसं क्षणात वितळून जातात। या बॉम्बचा वापर नागरी वस्तीवर केल्याचा युक्रेनचा आरोप आहे। युक्रेनच्या डोनबासमधील लुहान्स्क जवळील पोपोसना या शहरावर या बॉम्बचा मारा झाल्याचा आरोप मानवाधिकार कार्यकर्त्या लुडमिला डेनिसोव्हा यांनी केला आहे। व्हाईट फॉस्फरस बॉम्बला अतिसंहारक अस्त्र मानलं जातं। ऑक्सिजनच्या संपर्कात आल्याने फॉस्फरस वेगानं जळतं। युद्धात हा बॉम्ब धूर तयार करण्यासाठी होतो। युद्धात याच्या वापराला बंदी नाही, पण मानवी वस्त्यांवर याचा वापर करण्यास रोम करारानुसार बंदी आहे। जळणाऱ्या व्हाईट फॉस्फरसमुळे 800 अंश सेल्सिअस पर्यंत उष्णता तयार होते। या बॉम्बच्या स्फोटाने तयार झालेले लाखो कण ऑक्सिजनचा वापर करत धूर आणि उष्णता निर्माण करतात। या स्फोटामुळे आणि अतिउष्णतेमुळे माणसांची शरीरं क्षणात वितळून जातात। याचा फैलाव कित्येक किलोमीटरपर्यंत होतो। जोवर व्हाईट फॉस्फरस किंवा परिसरातला ऑक्सिजन जळून जात नाही तोवर ही आग धुमसतच राहते। रशियाने फेकलेल्या या बॉम्बचे काही फोटोग्राफ लुडविना यांनी जारी केले आहेत। मात्र यामुळे पोपोसना शहरात नेमकी किती हानी झाली याची मात्र माहिती उघड झालेली नाही। अशा अस्त्रांचा वापर आता सुरू झालाय। मानवी जीवनाची राखरांगोळी करणारं हे युद्ध आता थांबणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। एक महत्त्वाची बातमी पाहूयात। गोंदिया जिल्ह्यात चंगेरा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क गुटखा आणि कचरा, धूळ, सिमेंट आढळलंय। इथल्या शालेय पोषण आहाराचं कंत्राट हरी राईस अँड ॲग्रो लिमिटेड यांना देण्यात आलं। सामाजिक कार्यकर्ते केतन तुरकर यांनी शाळेला भेट दिल्यानंतर शालेय पोषण आहारातील पोलखोल उघडकीस आली, पण अद्याप शिक्षण विभागानं मात्र कंत्राटदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही। एवढा पुरवठा झाला होता हरभरा आणि मूग डाळ, तर त्याने हरभऱ्याचा पुरवठा त्यांनी म्हणजे बदलून दिलेला आहे तिथं, आणि मूग डाळ मला वाटतं की त्यांनी अजून बदलायला आहे। त्यांच्या अहवाल आल्यानंतर पुरवठादारावर काय कारवाई करायची आहे नियमानुसार कारवाई नक्की होईल।